नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी विषय भाषा संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, शब्द लक्षपूर्वक ऐक व लिही। 5 गुण। शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे शब्द ऐकून विद्यार्थ्याने लिहायचे आहेत। इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत। व्हिडिओ स्टॉप करून त्या शब्दांचं वाचन करा। प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेला उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तर आहे त्यांना गोल करायचं आहे। प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते? उत्तर पर्याय क्रमांक 3, लेखक आले होते। प्रमुख पाहुण्यांची ओळख कोणी करून दिली? प्रमुख पाहुण्यांची ओळख जाधवबाईंनी करून दिली। पाहुण्यांनी बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक का केले असावे असे तुला वाटते? कारण त्यांना प्रोत्साहन देऊन भविष्यात चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करायचे होते। उतार्यात आलेला कौतुक या शब्दाला समानार्थी शब्द प्रशंसा। यानंतर प्रश्न क्रमांक 3, त्यातील शब्दांना जोडून येणारा शब्द लिही। जसे गमती जमती, जिकडे तिकडे, बारीक सारीक। प्रश्न विरुद्धार्थाचा शब्द लिही। जसे सरळ वाकडा, पुढे मागे। समूहदर्शक शब्द लिही। जसे वाहनांचा ताफा, फुलांचा गुच्छ, लाकडाची मोळी। प्रश्न खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर। जसे धूम ठोकणे, पोलिसांना पाहून चोरट्यांनी धूम ठोकली। त्याप्रमाणे फस्त करणे, आईने केलेला स्वयंपाक आम्ही फस्त केला। पुढील प्रश्न समानार्थाचा शब्द लिही। जल, पाणी, 1 गुण। प्रश्न क्रमांक 4, त्यातील खालील चित्र बघ व 4 वाक्ये माहिती लिही। चित्रामध्ये एक डॉक्टर रुग्णाची तपासणी करत आहे। डॉक्टर स्टेथोस्कोप वापरत आहेत। डॉक्टर रुग्णांची काळजी घेत आहेत। प्रश्न कवितेच्या ओळी पूर्ण करा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। कवितेच्या ओळी पहा कोणत्या दिलेल्या आहेत। सोडिले सर्व घरदार, खाली पहा काय ओळी पूर्ण करायच्या आहेत। त्यागीला सुखी संसार, ज्योतिसम जीवन जगले। प्रश्न शब्दकोडे पूर्ण कर। भित्रा प्राणी ससा। रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द सडक। दार हा प्रत्यय लावून शब्द तयार करायचा आहे। जसे टोक, टोकदार, तसे रुबाब, रुबाबदार। यानंतर पुढील प्रश्न पहा। शब्दाच्या सुरुवातीला कंसातील योग्य अक्षर लावून शब्द तयार करायचा आहे। हजर, गैरहजर। प्रश्न क्रमांक 5, एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुण। झाडावरून कोण हाक मारत होते? उत्तर झाडावरून कोकिळ हाक मारत होते। 2, झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते? झाडाच्या आडोशाला वाघ लपून बसला होता। 3, गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? गाडगे महाराजांचा जन्म शेनगाव, अमरावती येथे झाला। प्रश्न जाहिरात पहा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 2 गुण। या मुलांनो या रे या, लवकर सारे नाटक पहा। धमाल विनोदी बालनाट्य, माशांचं धोरण पाहायला विसरू नका। जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती वाचन करा। वार, दिनांक, वेळ, लेखक, दिग्दर्शक, निर्माती, कलाकार, तिकिटाचा दर, त्याच्यावर काय मोफत आहे ते व्यवस्थित वाचन करा, म्हणजे त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील। यावर आधारित पहिला प्रश्न पहा। बालनाट्याचे नाव काय आहे? उत्तर बालनाट्याचे नाव चौकस चिंगी आणि घोरणारा मासा हे आहे। जाहिरात किती तारखेला आली आहे? जाहिरात 21 तारखेला आली आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।